माऊली सुप्रभात. पाहू द्या रे मज विठोबाचं रूप, लागलीसे भूक डोळा माझ्या. गळा दाठला अभंग घोष विठू रखुमाई, अनवाणी पाऊलांना कष्ट न जाणवे काही. नमस्कार माऊली, मी स्नेहल पाटकर. माऊली, राज्यभरातून शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून वारकरी हे पंढरपुराकडे पोहोचलेत आणि आता काही नको, फक्त विठ्ठलाचं दर्शन व्हावं अशीच त्यांची इच्छा आहे. वाखरीतल्या रिंगणानंतर राज्यभरातल्या पालख्या आणि दिंड्या आता पंढरपुरात विसावणार आहेत आणि उद्यापासून म्हणजे अर्थातच खरं तर आजपासून चंद्रभागेच्या काठी सुरू होईल हा खेळ वैष्णवांचा. अगदी वारी सुरू झाल्यापासून न्यूज 18 लोकमत हे भेटी लागी जीवा हा वारी विशेष कार्यक्रम खास तुमच्यासाठी घेऊन येतोय. तेव्हा मग पाहूयात आता वारीचे अंतरंग. दासा सर्व काळ तिथं सुखाचे कल्लोळ, जिथे वसती हरीचे दास पुण्य पिके पापानास. फिरे सुदर्शन घेऊ निया नारायण, तुका म्हणो घरी होय म्हणी आरा कामारी. ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष पंढरपूर जवळ येत असल्याचा वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हरिनामाचा गजर. अशा उत्साही वातावरणात वाखरीत गोल रिंगण पार पडलं. डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सोहळा पाहून लाखो वारकरी धन्य झाले. रिंगण सोहळ्यातील अश्वांच्या पायाखालच्या मातीला ईश्वर चरण धुळीचं महत्त्व असल्याचं भाविक मानतात आणि त्यामुळेच रिंगण संपन्न होताच अश्वाच्या पायाखालची माती आपल्या भाळी लावण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती आणि हरिनामाचा गजर देखील केला. वाखरीत हे रिंगण पार पडलं. त्यानंतर हा चिखल रिंगणाचा एक प्रकार आहे, हा खेळ आहे. वारकऱ्यांचा उत्साह वाढवणारा हा खेळ आहे. या खेळाची सुद्धा प्रतीक्षा सगळ्याच वारकऱ्यांना असते. वाखरीत आल्यानंतर हे जे चिखल रिंगण म्हणतात हे देखील पार पडतं. वाखरीतील रिंगणानंतर रंगला वारकऱ्यांचा एक उडीचा खेळ. तेव्हा हा उडीचा खेळ नेमका काय असतो त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्र सिंह उत्पात. रिंगणाचा शेवटचा जो भाग आहे उडी असं म्हणतात ते आता चालू आहे. कुंडलिनी जागृती होती सगळ्याची मिळून असं आध्यात्मिक ह्याच्यामध्ये या रिंगणाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि इथून पुढं वाखरीमध्येच माऊलींचा मुक्काम असतो आणि उद्या पंढरपूरमध्ये ही पालखी प्रवेश करते. आपल्यासोबत माऊली महाराज आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय नक्की महत्त्व आहे, आज काय चाललेलं आहे. काय नाही, आनंदाचा दिवस आहे. रिंगण हा सोहळा असतो आमचा महत्वाचा असं जास्त. आणि आता हे चालू आहे ती उडी आहे, आमच्या वारकऱ्यांसाठी महत्वाची असते. फक्त काही उडी म्हणजे काय असतं नक्की? उडीमध्ये एक आनंद. आता देव जवळ भेटायला आलेत, उड्या मारून त्यांना भेटायला जायचं, एक आनंदाचा दिवस आहे. आज उद्या बस, आज हे शेवटचे रिंगण आहे ना, आज महत्वाचा दिवस आहे जास्त. एकंदरीत हे लाखो भाविक जे या पालखी सोहळ्यामध्ये सामील झालेले असतात ते एकाच वेळेस या सोहळ्यामध्ये सहभागी होतात, एकरूप होतात आणि हा जो काही शेवटचा रिंगणाचा प्रकार आहे उडी म्हणजे आनंद व्यक्त करतात की हे गोल रिंगण पार पडलं आहे आणि त्याचा आनंद सर्व वारकरी जे या पालखी सोहळ्यामध्ये सामील झालेले आहे ते व्यक्त करतात. आज वाखरीमध्ये पालखीचा मुक्काम आहे आणि आरती असणार आहे. उद्या पंढरपूरमध्ये विसावा मंदिरला इथं भेट देऊन पांडुरंगाचं विठ्ठल मंदिर आहे जे विसावा मंदिर, इथं याची भेट घेऊन उभं रिंगण असतं. ते उभं रिंगण झाल्यानंतरनं वास्कर महाराज जे आहेत त्यांच्या हातामध्ये पादुका असतात आणि आरफळकर आणि शितोळे मालक हे त्यांच्याबरोबर सहभागी झालेले असतात.
हा असा आजचा जो रिंगण सोहळा आहे अत्यंत आनंदात पार पडलेला आहे. वाखरीहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. तेव्हा आता वाखरीमध्ये सगळ्या संतांच्या पालख्या या दाखल झाल्यात आणि सकाळपासूनच पंढरपूरमध्ये खरं तर पावसानं संततधार पावसाची सुरू होती. त्यामुळे मुक्कामाच्या ज्या रावट्या असतात त्या टाकायच्या ठिकाणी सगळीकडे चिखल झाला आणि अशा चिखलात वारकऱ्यांनी चिखलाचे खेळ देखील खेळले. सगळीकडे चिखल असतानाही वारकऱ्यांच्या उत्साहात कुठलीही कमी दिसत नाहीये. पाहूयात. ग्रामीण भागात पाऊस पडलेला आहे. वाखरीमध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे. आपण बघू शकतो पूर्ण चिखलाचं जे वातावरण आहे आणि आपण बघतो चिखलामध्ये वेगवेगळे खेळ केले जातात. आनंद आहे अगदी. एक तर विठ्ठलाची भेट लगेच होणार, त्यानंतर दुसरा आनंद असा आहे की भरपूर पाऊस पडलेला आहे. वारकरी संप्रदाय हा मोठ्या प्रमाणात शेतकरी असतो आणि त्यांच्या शेतामध्ये सुद्धा गावाकडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे. पावसाचा आनंद आणि दुसरा महत्वाची गोष्ट आहे विठ्ठलाच्या आणि त्यांच्यामधलं अंतर आता संपलेलं आहे. त्यामुळे मोठा आनंद असतो, उत्सव असतो. पूर्ण पांढरे दिसणारे कपडे त्यांचे चिखलाने मापून गेलेले आहेत. अशा पद्धतीने चिखलामध्ये ज्या विविध खेळ केले जात आहेत आपण बघतोय. आता हे वारकरी सगळे या ठिकाणी जोर कसरत काढतायत. आनंद वाटेल ज्या गोष्टीत आनंद वाटेल आणि जी गोष्ट स्वच्छ असेल ती गोष्ट या ठिकाणी वारकरी करत असतात आणि दुसरे वारकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी गडबड गोंधळ करत असतात. बघतो आपण एकदम बघतोय आपण पूर्ण चिखलामध्ये रंगून गेलेले वारकरी आणि विशेष म्हणजे वारकरीच्या रिंगणात पूर्णपणे चिखलाने माखलेला आहे. काही वारकरी माऊलींशी आपण बोलूया. माऊली, काय एवढा आनंद आहे की चिखल विकल सगळं खेळतात? माऊली ज्ञानोबारायांची वारी आहे. हा खूप मोठा आनंदाचा उत्सव आहे. आणि वारकऱ्यांसाठी खूप मोठा आनंदाचा सोहळा आहे वारकऱ्यांसाठी हा. त्यामुळे इथे माऊलीच्या रिंगणामध्ये सुंदर असा हा आनंदाचा क्षण असल्यामुळं, रिंगण असल्यामुळं माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये सर्व वारकरी मंडळी, सर्व आळंदीकर महाराज मंडळी, सर्व गुरुजन मंडळी. मला एक सांगा, आता पाऊस पडला तर जास्त आनंद आहे का विठ्ठलाची भेट आता लगेच होणार आहे? लगेच विठ्ठलाची भेट होणार. पाऊस पडल्यावर तर आनंदच आहे ना. हा, पाऊस पडला आनंद आहे आणि आनंदामध्ये विठ्ठलाची भेट बी होऊ शकते. बरं, गावाकडे कसं आहे पावसाचं वातावरण? पाऊस पडलाय का? गावाकडे पाऊस चांगला पडलाय. इथेही पाऊस पडलाय. हा, पडणार आहे. आणि माऊली, तुम्हाला तर उचलूनच फेकलं. काय राग नाही घेतला? नाही राग नाही. हे खेळ असते. राग म्हणला माऊली काय माऊली काय आता आनंद खूप झालेला. आनंद आहे. खूप आनंद. आनंदामध्ये महिला सुद्धा मागे नाहीत. माऊली, चिखल खेळा का? काय कसा आनंद आहे? आनंद माऊलीचा आनंद. छान कसला आनंद झाला एवढा? छान आनंद झाला. चांगला आनंद झाला. चांगला आनंद झाला. फक्त आपण या ठिकाणी बघा, ही माऊली तर पूर्ण टाळ सुद्धा भरलेले आहेत. या ठिकाणी माऊली पूर्ण माखलेली आहे. माऊली, कसला एवढा आनंद आहे एकदा चिखल खेळतात? या ठिकाणी चालू असलेल्या ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये अगदी सर्व संतांनी या ठिकाणी खेळ खेळलेले आहेत. त्यामध्ये आपणही या खेळात सहभागी होऊन आपल्या जीवनाचा परमोच्च आनंद या ठिकाणी घ्यायचा असतो. म्हणून या ठिकाणी चिखल खेळून, पाणी टाकून सर्व खेळ खेळलेलो आहोत. तुम्ही माऊली बोला. काय म्हणजे एकदम आनंद? एकदम आनंद याचा या ठिकाणी एक तर निसर्गाच्या ओसंडून बरसतोय, परंतु या ठिकाणी भक्तीचा पाऊस पडतोय, हे फार महत्वाचं आहे. आणि आता विठ्ठलाची भेट लगेच होणार सुद्धा आहे. त्याचा एक वेगळाच आनंद. त्याचा भेट या आनंदापेक्षा तर जास्तच आहे, पण हा आनंद पण त्या आनंदापेक्षा कमी नाही. दोन्ही आनंद सारखे आहेत. आपण बघतोय टाळ सुद्धा या ठिकाणी भरलेले आहेत. एवढे वारकरी तल्लीन झालेले आहेत. पाऊस गावाकडे झालेला आहे. या ठिकाणी पाऊस झालेला आहे. विठ्ठलाच्या भेटीसाठी जवळपास 300 किलोमीटर या ठिकाणी आले आणि विठ्ठलाचा आणि यांचा अंतर आता कमी झालेला आहे. निसर्गाशी समरस होऊन हा रिंगण सोहळा पार पडलेला आहे आणि हा उत्सव विठ्ठलाची भेट होईपर्यंत, आषाढीपर्यंत हा असाच राहील. सुनील जाधव सर, सिद्धार्थ गुराव, न्यूज 18 वाखरी.
गोपीचंदन ओटी तुळशीच्या माळा हार मिरविती गळा टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव अनुपम्य सुख सोहळा रे. पुण्यातील नवीन मराठी शाळेमध्ये आज अशीच जणू पंढरी अवतरली होती. विठ्ठल रखुमाईंसोबतच बाल वारकरी पालखी पादुका इतकंच काय तर खराखुरा अश्व आणून हे रिंगण हा जो रिंगण सोहळा आहे तो सोहळा पार पडला. वारकरी आणि संतांच्या वेशभूषेत आलेले विद्यार्थी या वारीत उत्साहानं सहभागी झाले होते. या चिमुकल्यांच्या वारीचा आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलेला आहे, पाहूया. पुण्यातील नवीन मराठी शाळेत आज जणू पंढरीच अवतरली. आपण पाहू शकतो हे सगळे बाल वारकरी किती उत्साहात वारीचा सण अगदी साजरा करतात. छान मगाशी गोल रिंगण झालं, त्यासाठी खास अश्व आणलं बोलावला गेला होता माऊलींचा. बालदार चोपदार होते, सगळे बाल वारकरी आहेत, सगळे साधू संत आहेत, विठू रुक्माई पण आहे. मॅडम काय सांगाल, छान जमून आलं, आज पंढरीच अवतरली तुमच्या शाळेत. नमस्कार, मी नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वाघ बोलतीये. आज या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेमध्ये, या शासन मान्य शाळेमध्ये आज पंढरपूर अवतरलेला आहे आणि कोरोनाचा काळ विठोबाने संपवलेला आहे. 2 वर्षानंतर वारीला सुरुवात झाली, तशी आमच्या शाळेतही 2 वर्षानंतर आज वारीचा सोहळा होत आहे, पालखीचा सोहळा होत आहे. त्यासाठी स्वतः इथे विठ्ठल माऊली हजर आहेत, सगळे संत उपस्थित आहेत. काय काय केलं, कशी तयारी केली आहे? सगळ्यांनी छान तयारी केली आहे खूप, आणि मला खूप आवडलं. 2 वर्षांनी वारी झाली आमच्या शाळेत, हे मला खूप आवडलं. सगळ्यांनी खूप छान आनंद केला. शाळेत 2 वर्षांनी परत आमची पालखी जात आहे. दरवर्षीच पालखी जाते, पण या वर्षी पहिल्यांदा आमचा घोडा, प्रत्यक्ष घोडा आणलेला आहे. सगळे संत आहेत. मला खूप चांगलं वाटतंय. विठ्ठल स्वतः विठ्ठलाच्या चरणी गेलो असं वाटत आहे. बाल वारकरी एकदम उत्साहाने सहभागी झालेत, त्यात रमून गेलेत, रममान झालेत आणि सगळ्यांचा उत्साह एकच आहे की जणू इथं पंढरीच अवतरलेली आहे. चिमुकली मंडळी याच्यात उत्साहाने सहभागी झाली होती आणि अक्षरशः ही सगळं वारीमय वातावरण बनून गेलेलं घेतलं आणि हाच उत्साह उद्या आपल्याला पंढरपूरमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत गुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तेव्हा चालला गजर जाहलो अधीर लागली नजर कळसाला पंचप्राण हे तल्लीन आता पाहिन पांडुरंगाला. पंढरपुरातल्या वारकऱ्यांची अशीच अवस्था झालेली आहे. म्हणजे ही जी काही अवस्था आहे ती काही वेगळी नाही आहे माऊली. विठू दर्शनासाठी त्यांचे डोळे आता आसुसलेले आहेत. मात्र ज्यांना पंढरपूरला जायला मिळत नाहीये ते आपापल्या परिसरात दिंड्या काढून किंवा पालखी काढून विठ्ठल दर्शन घेत असतात. ठाण्यातील श्रीरंग विद्यालयातील विद्यार्थी यांच्यासह शिक्षकांनीही आषाढी एकादशी निमित्त दिंडीचं आयोजन केलं होतं आणि या दिंडीत विद्यार्थी तसंच शिक्षक देखील सहभागी झाले होते. विविध प्रकारची वेशभूषा करून वारकरी रूपात विद्यार्थी यावेळी दिसून आले. तर विद्यार्थिनींनी देखील डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलं आणि विठू नावाचा गजर करत या दिंडीमध्ये हे विद्यार्थी सामील झालेले पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांना सणाचं महत्त्व कळावं, संस्कृती टिकून राहावी या उद्देशानं श्रीरंग विद्यालयाच्या माध्यमातून ही विद्यार्थ्यांची दिंडी आयोजित करण्यात आली होती. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळे तुम्ही घ्या हो सुख पहा विठोबाचे मुख. हेच म्हणजे ही जी काही भावना आहे तर ही भावना या चिमुकल्यांच्या नजरेत देखील दिसतेय. हा जो सगळा भक्तांचा मेळा आहे हा चिमुकल्यांचा भक्तांचा मेळा या वारीच्या रूपानं या ठाण्यात पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी पालखी देखील काढली होती. या मिरवणुकीत विद्यार्थी उत्साहानं सहभागी झाले होते. या वारीत आपण बघतो आहोत विद्यार्थ्यांचा उत्साह. या छोट्याशा विसाव्यानंतर भेटी लागी जीवा या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता जाऊयात पुन्हा एकदा वारीमध्ये सामील होऊयात. आषाढी यात्रेसाठी पंढरपूर नगर परिषद देखील सज्ज झाली आहे. शहरातील आणि वाळवंटाची स्वच्छता करण्याचं काम आता प्रगतीपथावरती सुरू झालेलं आहे. भाविकांच्या सुविधेसाठी शौचालय आणि स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली आहे. तर
चंद्रभागेचं पाणी स्वच्छ राहावं यासाठी जैविक फवारणी देखील करण्यात येते. स्वच्छतेतून आरोग्य संपन्न वारी व्हावी यासाठी सुमारे 1600 कर्मचारी आषाढी यात्रेमध्ये कार्यरत असणार आहेत. तर आरोग्य विभागाच्या वतीनं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न देखील सुरू आहेत. आपण रोज भेटीलागी जीवामधून वारीचे अंतरंग जाणून घेत असतो, तेव्हा आता आषाढी यात्रेसाठी ही पंढरपूर नगर परिषद देखील सज्ज झालेली आहे. विठुराया आणि वारकरी यांच्यातलं जे अंतर आहे ते आता अवघ्या 1 दिवसावर राहिलंय. काही वारकरी हे पंढरपुरात दाखल देखील झालेत. वाखरीतून वारकरी हे आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. काही दिंड्या या पंढरपुरात दाखल झाल्यात आणि त्यांच्यासाठी पंढरपूर नगर परिषद ही आता सज्ज झालेली आहे. या ठिकाणी शौचालय आणि जी व्यवस्था आहे ती आता व्यवस्था देखील करण्यात येते. नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान. विठ्ठल कसा वाटतो असा प्रश्न दिव्यांग मुलांना विचारला असता त्यांनी मित्रासारखा वाटतो असं छान उत्तर दिलंय. त्यांच्या या भावनांवर टीम रंगगंध यांनी एक गाणं देखील तयार केलंय. हे गाणं ऐकत असताना अगदी कोणाच्याही समोर डोळ्यासमोर विठ्ठल उभा नाही राहिला तरच नवल. खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी या गाण्याची एक झलक आहे, पाहूयात. दाटला मायेचा पाझर, नामात दाटला मायेचा पाझर, बापाचा धार सखा विठ्ठल, बापाचा धार सखा विठ्ठल, सखा विठ्ठल, नामात दाटला मायेचा पाझर, नामात दाटला मायेचा पाझर. तेव्हा विठ्ठल माझा श्वास, विठ्ठल माझा ध्यास, विठ्ठल माझा सखा, विठ्ठल माझा पाठीराखा, अशीच काहीशी भावना या चिमुकल्यांची होती. पंढरपूरच्या मंदिरात विठोबा कमरेवर हात ठेवून पुंडलिकाची म्हणजेच आपल्या येणाऱ्या भक्तांची वाट पाहत विटेवरती उभा आहे आणि त्याच्या देवळात पहिली पायरी ही नामदेवांची आहे. भक्त देवाची भेट घेण्या अगोदर गरुड खांबांची भेट घेतात असा आणि भक्तांचा जो दृढ विश्वास आहे की एकदा का आपण पंढरीला पोहोचलो की पांडुरंगच त्यांच्या दर्शनाची चिंता करणार आहे. आजच्या डिजिटल वारीतून याच अभंगाचं कलारूप साकारण्यात आलेलं आहे, पाहूयात.